दिव्यांग बांधवांसाठी आजची बातमी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात येणाऱ्या निधीबाबत आता एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचली आहे। आणि विशेष म्हणजे या संदर्भात दिव्यांग कल्याण आयुक्त महाराष्ट्र यांच्याकडे पाठवण्यात आलेल्या पत्रामध्ये या प्रक्रियेबाबत स्पष्ट माहिती देण्यात आलेली आहे। मित्रमैत्रिणींनो, तुम्ही स्क्रीनवर पाहत असलेला हा अधिकृत पत्रव्यवहार आहे। या पत्रामध्ये विषय देण्यात आलेला आहे तो म्हणजे सॅस पोर्टलवरील RFT निर्मिती। आता नेमकं काय आहे आणि याचा दिव्यांग लाभार्थ्यांना काय फायदा होणार आहे हे आपण समजून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, केंद्र शासनाच्या योजनेसाठी NSAP API चे सॅस पोर्टलशी इंटिग्रेशन करण्याचे काम सध्या सुरू झालेलं आहे आणि हे इंटिग्रेशनचे काम मंगळवारी 4 ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे। म्हणजेच ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। आता पुढे काय, तर मित्रमैत्रिणींनो, API इंटिग्रेशन पूर्ण झाल्यानंतर केंद्र शासनाच्या योजनेसाठी RFT म्हणजेच रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफर फाईल तयार करण्यात येणार आहे आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। याचाच अर्थ असा की लाभार्थ्यांच्या खात्यावर निधी वर्ग करण्याची प्रक्रियेसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण होत आहे। तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे 4 ऑगस्ट पर्यंत इंटिग्रेशनचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे आणि त्यानंतर 5 ऑगस्ट 2026 पासून लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होण्याची अपडेट देण्यात आलेली आहे। त्यामुळे दिव्यांग लाभार्थ्यांनी आता आपले बँक खाते, आधार लिंक आणि DBT संबंधित माहिती व्यवस्थित आहे का हे नक्की तपासून ठेवायचं आहे, कारण निधी वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बँक खात्यामध्ये कोणतीही अडचण असल्यास पैसे जमा होण्यासाठी विलंब होऊ शकतो। त्यामुळे नक्की तुम्हाला काळजी घ्यायची आहे की आपलं आधार लिंक, बँक खाते किंवा DBT संबंधित कुठलीही प्रक्रिया असेल, ती माहिती असेल, ती व्यवस्थित आहे का हे नक्की तपासून घ्यायचं आहे। तर मित्रमैत्रिणींनो, परिपत्रकात 4 ऑगस्ट पर्यंत इंटिग्रेशन पूर्ण होण्याची अपेक्षा आणि त्यानंतर RFT जनरेशनची प्रक्रिया सुरू करण्याबाबत माहिती आहे। त्यामुळे 5 ऑगस्ट पासून पैसे जमा होण्याची ही माहिती पुढील अद्ययावत पाठपुरावा अपडेट म्हणून समजावी। प्रत्यक्षात प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची वेळ बँक आणि संबंधित शासकीय प्रक्रियेनुसार वेगळी असू शकते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, तर आता दिव्यांग बांधवांना तर घाबरून जाण्याची गरज नाहीये। प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता बाकीचे थकीत हप्ते असतील किंवा आताचा नवीन हप्ता असेल, हे दोन्ही एकत्र येण्याची शक्यता दाट वर्तवली जात आहे। तर NSAP API आणि सॅस पोर्टलचे इंटिग्रेशन, त्यानंतर आहे RFT फाईल तयार होणे आणि त्यानंतर पुढील निधी हस्तांतरित करण्याची प्रक्रिया, अशा पद्धतीने ही प्रक्रिया पुढे जात आहे। तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे किती जमा झाले आणि जमा होण्याची सुरुवात झाली आहे का याची माहिती मिळाल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि ही माहिती तुमच्या एका दिव्यांग बांधवांपर्यंत तरी नक्की पोहोचवा, कारण ही माहिती अनेक लाभार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या शासकीय योजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा सरकारी योजना व दिव्यांग लाभार्थ्यांच्या ताज्या अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।